महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी खरीप आणि रब्बीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून नाविन्यपूर्ण पीक हे शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करत असतो. त्याच्याच अंतर्गत आपण 2025-26मध्ये शेंदोळा बुद्रुक या गावाला माननीय प्रकल्प संचालक आत्मा निस्ताने मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण शेंदोळा बुद्रुक आणि मारडा इथे 22 प्लॉट म्हणजे अर्धा एकरचे 22 प्लॉट असे शेतकऱ्यांना दिले की त्यांनी पारंपरिक शेती पिकाला फाटा देत काहीतरी नाविन्यपूर्ण पीक लावावे व त्याचा प्रयोग यशस्वी झाल्याच्या नंतर इतर शेतकऱ्यांना ते सांगून त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करणे तसेच त्याचे विक्री व्यवस्थापन या सर्वबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. यातून सर्व परिसरातील शेतकरी खुश असून सर्वांनी उत्स्फूर्त असे प्रतिसाद दरवर्षी देत असतात. त्याच्याच अनुषंगाने आज आम्ही शेंदोळा बुद्रुक येथे हळद पिकावर मार्गदर्शन करण्यासाठी शेती शाळेच्या सत्राचं आयोजन करून कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथील श्री मेंढे सर यांना बोलावलं आहे की त्यांनी रोग कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे. याबद्दल आम्ही इथं समस्त शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन करणार आहोत. या अनुषंगाने आम्ही नेहमीच असे कार्यक्रम घेत असतो. त्याबद्दल आम्हाला जे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो लाभतो त्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांचे धन्यवाद मानतो व शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की त्यांनी जे काही नाविन्यपूर्ण पीक असतात पारंपरिक शेती पिकाला फाटा देत नवीन पिकांचं लागवड करावं असं मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो. प्रयोग करतो, बियाणं देतो, शेतकऱ्यांना विक्रीपर्यंत आपण त्याच्यासोबत असतो. म्हणजे शासनाचाच माणूस आहे मी पण आत्म्यामध्ये काम करतो, पण विक्रीपर्यंतचं पूर्ण लिंकेज आपण करून देत असतो त्यांच्यासोबत. आणि तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात जास्त की पिकवाचं कसं किती पिकवाचं हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. कारण की तुम्ही 24 तास शेतात राबता, 24 तास आपल्या पायाला माती लागली राहते. मी पण शेतकऱ्याचा पुत्र आहे, माझी वरुडला शेती आहे, संत्र्याची शेती आहे. शेतात काय कसं ते संत्रा पाहिल्याबरोबर आम्हाला समजते याच्यावर कोळशी आहे, याच्यावर मिलीबग्स आहे, माईट्स आहे, हे सगळं सांगतो आम्ही. म्हणजे शेतकरी हा स्वतः शास्त्रज्ञ आहे, त्याला काही एवढी गरज नाही आहे. पण तो शेतकरी कुठला असायला पाहिजे, सुज्ञ असायला पाहिजे. 24 तास म्हणजे उंटावून शेळ्या हाकलणारे काही शेतकरी आहेत, आहे की नाही आहे बाबा. पण त्या शेतकऱ्याचं काही खरं नाही, त्यांना शेतीची खरंच गरज नसते, ते फक्त कराची व नावावर असते शेती म्हणून ते करतात. पण जे शेतकरी असते त्याला पाय टाकल्याबरोबर समजते की आपल्या शेतात हे कीड आलेली आहे, हा रोग आलेला आहे, तो समजते. आणि त्या उद्देशानंच आपल्याला कीड रोग व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करायचं आहे, पिकवायचं आहे. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पिकवता, कारण की आपल्या पिढ्या गेलेल्या आहेत त्याच्यात. आपले 5 दशकापासून आपलं वडिलोपार्जितपासून पिकवत आलेलं आहे आणि आपल्यालाही तो गंध आहे म्हणून आपणही त्यातलं जाणकार बनलेलो आहे.